चर्चा झाल्यानंतर शेतकऱ्यांना योग्य दरात योग्य पुरवठा व्हावा व जे आपल्याला अलॉकेशन मिळालेलं आहे त्या अलॉकेशन प्रमाणे आपल्या जिल्ह्याला पुरवठा व्हावा याकरता आमच्या संघटनेतर्फे त्यांना मागणी करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी आज पुढे सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांनी की यंदा पावसाचं प्रमाण कमी आहे, त्याच्यामुळे काही प्रश्न निर्माण होऊ शकतात. या संदर्भात आपल्याला काही समस्या जाणवते का? नाही, तसं काही वाटत नाही. आपल्या जिल्ह्यामध्ये मागील 5-6 वर्षापासून 110% पुढे पाऊस पडतोय आणि असं काही वाटत नाही की बा पाऊस कमी पडेल म्हणून. पाऊस चांगला पडेल, व्यवसाय चांगला होईल आणि शेतकरी समाधानी राहील. लिंकिंगच्या प्रश्नामध्ये आम्ही मागच्या 4 वर्षापासून संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आम्ही त्या बाबतीमध्ये पाठपुरावा करत आहेत. परंतु आज जसं जेडीएस साहेबांनी, एडीओ साहेबांनी आणि एसईओ साहेबांनी सांगितलं की काल सचिव साहेबांनी सुद्धा त्या बाबतीमध्ये चर्चा करून कंपन्यांना ताकीद देण्यात आलेली आहे की यानंतर जे लिंकिंगचा प्रश्न आहे हा उद्भवायला नको आणि मला तरी वाटतं की त्यांच्या ताकीदीनुसार येणाऱ्या काळामध्ये लिंकिंग हा प्रमाण कमी होईल. तर महाराष्ट्रातील जी आमची मापदा संघटना आहे त्या मापदा संघटनेमार्फत आम्ही 4 मुद्द्यावर तिथे प्रश्न मांडलेले आहे. त्या प्रश्नाच्या सहमतीनेच की हे मुद्दे आहे की 1 नंबर लिंकिंगचा आहे, दुसरी गोष्ट सॅम्पल फेल किंवा जे नवीन कायदे आहेत साथी ऍप आहे ते साथी ऍप न परवडण्यासारखं किंवा न होणार आहे त्याकरताही आमच्या संघटनेचा विरोध आहे. या 4-5 मुद्द्यावर आम्ही 27 तारखेपासून बेमुदत बंदवर जात आहोत. आहे ना, मागील 2-3 वर्षामध्ये तुम्ही बघितलं असेल शेतकऱ्याला जे बियाणं पाहिजे ते बियाणं आपण इथं आपल्या जिल्ह्यामध्ये कृषी विभागाने आणि व्यापाऱ्यांनी अवेलेबल करून दिलेलं आहे. आता कोणत्या सर्वसाधारण सभेमध्ये जे आहे ना आमच्या व्यापाऱ्याच्या ज्या काही अडचणी आहेत त्या ज्या रूट लेवलला आहेत किंवा इपॉस मशीनचा मुद्दा आहे, लिंकिंगचा मुद्दा आहे आणि व्यवस्थित आपला व्यापार व्हायला पाहिजे आणि कोणालाही त्रास होणार नाही या बाबतीमध्ये काळजी घ्यायची हीच फक्त आमची इन्स्ट्रक्शन असणार आहे. संप हा पूर्ण महाराष्ट्राचा आहे. आमची मापदा संघटना जी पुण्याची आहे पूर्ण महाराष्ट्राची त्यांच्या मार्फत आम्ही तो संप पुकारलेला आहे. आज हे पूर्ण जिल्ह्याचे आहे, संभाजीनगर जिल्ह्याचे पुरे शेतकरी नाही व्यापाऱ्यांची ही कार्यशाळा आहे. काय आवाहन करणार सर तुम्ही? नाही, व्यापारी वंतीला तर आम्ही आवाहन केलं, शेतकरी हा आमचा कोण आहे? आत्मा आहे आणि त्याच्या भरोश्यावरच आपले सगळं काही आहे. तर शेतकरी जर अबाधित आहे तर सर्व काही अबाधित आहे. त्याकरता शेतकऱ्यांचं पूर्ण आम्हाला ध्यान ठेवायचं आणि त्यांना व्यवस्थितरित्या आपला पुरवठा व्हावा ही आमची भावना असणार आहे आणि येणाऱ्या काळात आम्ही ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. दुकानदार सुद्धा सर्वजण त्रस्त झालेले ह्या सिस्टीम कशी येऊ लागली आणि तुम्ही सुद्धा याच्यामुळे त्रस्त झाले. तुम्हाला काय वरतून आदेश येऊ लागले म्हणून त्याची अंमलबजावणी करावासाठी बऱ्याचदा तुम्हाला प्रॅक्टिकल माहीत आहे खाली काय चाललेलं आहे काय नाही, तरी सुद्धा सरकार जे काही निर्णय घेते मग ते कसे असो आपल्याला ते मान्यच करावं लागतात. परंतु आम्हाला असं म्हणणं आहे, आपण म्हटले आपण अधिकारी आहात, आपण सर्वजण मिळून ज्या खरोखर अडीअडचणी लागल्या त्या लेखी स्वरूपात त्यांना सुद्धा द्या. तुम्ही नामी मिळून हा लढा लढू. कारण आता हे वर्ष जसं तुम्ही म्हटले प्रत्येक वर्षी येणाऱ्या अडीअडचणी छोटं मोठं कमी जास्त होणं हे चालू राहतं वानखेड साहेब. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा चांगल्या अडचणीच्या काळात सुद्धा आमचे सर्व व्यापाऱ्यांनी, कृषी विक्रेते आणि प्रशासन यांनी एक समन्वय साधलं, पत्रकार मंडळींसोबत समन्वय साधलं आणि जिल्हा कसा अबाधित राहील, उगाच ओरड होणार नाही, कोणावर अन्याय होणार नाही अशा प्रकारचे काम करण्यासाठी आमचे सर्व दुकानदार त्या पद्धतीने तत्पर आहे. 2-3% नकळत चुका होऊन जातात ते काही आहेत. बऱ्याचदा अशा वेळेस आम्ही साहेबांना विनंती करतो तर त्यांना ते सूट सुद्धा देतात ज्यांची नकळत झालेली चूक आहे. परंतु हेतू पुरस्कार जर करणारे ते तर फार कमी आहे, नसल्यात गिनत आहे आणि त्यासाठी आमची संघटना सुद्धा साहेब त्यांना प्रोटेक्ट करत नाही. त्याबद्दलचं आम्ही साहेबाला म्हणतो, साहेब तुमच्या नियमाप्रमाणे जे होत असेल ते बघा. परंतु साहेब आमची आपल्याला विनंती आहे, कारण की आपण जेडीआ आहात, आपल्या शब्दाला बराचसा सरकार दरबारी